हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. दुसऱ्याला ओळखा भाग 2. लाओत्से सांगतो की शत्रूला कमी लेखण्याने माझ्या खजिन्यांचा विनाश करणे आहे. लाओत्सेने आपल्याला 100व्या ओवीत त्याचे 3 खजिने असे सांगितले आहेत. पहिला आहे प्रेम, दुसरा आहे कधीही अति नको, तिसरा आहे कधीही जगात प्रथम असू नका. शत्रूला कमी लेखू नका. आपल्याला शत्रूच्या तयारीची कल्पना नसेल तर आपण चुकीची व्यूहरचना करू आणि विनाश ओढवून घेऊ. शत्रू आपल्यापेक्षा बलाढ्य असला किंवा कमकुवत असला तरीही त्याला न ओळखल्यामुळे आपलाच तोटा होतो. आपल्याकडे असलेले लाओत्सेचे 3 खजिने नष्ट होतात. समजा शत्रू आपल्यापेक्षा बलाढ्य आहे, आपण त्याच्याशी मुकाबला करू शकत नाही. तसे केले तर आपला विनाश तर होईलच, परंतु आपण त्याच्याशी पिढ्यानपिढ्या शत्रुत्व घट्ट करून ठेवू. येथे स्वजनसुद्धा आपली निंदा करतील. खडकावर कोणी डोके आपटून घेत नाही. यात लाओत्सेचा पहिला खजिना नष्ट होतो, कारण आपण शत्रूचे आणि स्वजनांचेही प्रेम घालवतो. त्यापेक्षा शत्रूजवळ जरा सलोखा केला तर काहीतरी फायदा होण्याची शक्यता असते. निदान तोटा तरी नक्की होणार नाही. समजा शत्रू कमकुवत आहे. अशा वेळी त्याला नेस्तनाबूत केल्यास त्याचे प्रेम आपण गमावू. परंतु जर त्याला मदत केली तर शत्रू राष्ट्रातील जनताही याचा विचार करते. आपल्याशी शत्रुत्व ठेवणाऱ्या तेथील राजवटीला आपला दुसऱ्या बाजूने विचार करावा लागतो. तसे न केल्यास तेथील जनता तसे करायला भाग पाडते. प्रेमाने संबंध सुधारले तर दोन्ही बाजूने अनेक फायदे होतात. आपल्याला त्या देशात बाजारपेठ मिळते, त्यांना विकासासाठी मदत होते. या प्रेमात आर्थिक शहाणपण आहे. शत्रुत्व कधीही अति धरू नये. त्यात कोठेतरी समेटाला जागा असावी. लाओत्से सांगतो की कधीही अति नको. अति तेथे माती होते. शत्रूलाही अनेक प्रकारच्या गरजा असतात. जनतेला शांतता आणि स्थैर्य हवे असते. याचा विचार दोन्ही बाजूने कधीतरी करावाच लागतो. यासाठी संबंध सुधारायला मदत होते. युद्ध करून कोणाचेही कधीही भले झालेले जगात एकही उदाहरण नाही. लाओत्सेचा तिसरा खजिना आहे कधीही जगात प्रथम असू नका. या प्रथमपणात आपण देशात मोठे मोठे उद्योग सांभाळतो. यात विशेष करून युद्ध साहित्य, युद्ध सिद्धता यांचा समावेश होतो. आपल्या देशातील मनुष्यबळ युद्धात अडकलेले राहते, कारण सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे परदेशातील लोक नेमता येत नाहीत. यात इतर नित्य बारीक सारीक गोष्टींच्या उद्योगासाठी आपल्याला मनुष्यबळ परदेशातून आणावे लागते. किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी परदेशातून आयात कराव्या लागतात. त्यासाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. अप्रत्यक्षपणे आपल्या देशातील आर्थिक नाडी परदेशांच्या हाती जाते. आज अमेरिका पहिल्या क्रमांकाच्या कसरतीत आर्थिक विवंचनेत अडकलेली आहे. दुसऱ्याला ओळखा भाग 3. लाओत्से पुढे सांगतो की यास्तव जेव्हा 2 तुल्यबळ सैन्य एकमेकांसमोर येते तेव्हा त्याला सखेद कमीपणा वाटतो. तो जिंकतो. जेव्हा दोन्ही बाजूने सामर्थ्य तुल्यबळ असते अशा वेळी स्वतःकडे कमीपणा घेण्यात यश दडलेले असते. हे समजायला फार अवघड आहे. अभिमानाने भावना विवश होऊन ही रणनीती समजणार नाही. अशा वेळी होऊन जा एकद्याचे असा विचार करणारेच अधिक असतात. अमेरिका आणि रशिया यांच्यात क्युबा, चेकोस्लोवाकिया किंवा अशा वेळी युद्ध सदृश्य स्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा अमेरिकेने माघार घेतलेली आहे. अफगाणिस्तानात रशियासमोर अमेरिका सरळ उभी राहिली नाही. त्यांनी तेथे अप्रत्यक्ष मार्ग अवलंबला. याचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे रशियाचे अनेक तुकडे होण्यात झाला. यथाकालावधी अमेरिकेप्रमाणेच महासत्ता असलेल्या रशियाचे जागतिक वर्चस्व धुळीला मिळाले. आज अमेरिका एकमेव महासत्ता आहे. भारत आणि पाकिस्तान हे कोणत्याच बाबतीत तुल्यबळ नाहीत. पाकिस्तानपेक्षा भारत नेहमी सर्वच बाबतीत वरचढ आहे, हे निर्विवाद सत्य आहे. परंतु युद्धाच्या खुमखुमीचा विचार करता पाकिस्तान युद्धाबाबत भारतापेक्षा कमकुवत असूनही
पूर्व वैमनस्याच्या कट्टरतेमुळे, धर्मांधतेमुळे महादुराग्रही आहे. अर्थव्यवस्थेचा विचार करता पाकिस्तान युद्ध तयारीवर आर्थिक राजकीयदृष्ट्या हाराकारी केल्यासारखा खर्च करत असतो. त्या मानाने भारत सर्वच बाबतीत प्रगती करायचा विचार करून अत्यावश्यक इतकाच युद्ध तयारीवर खर्च करत असतो. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले तर ते युद्ध नेहमीच भारत जिंकेल हे निर्विवाद सत्य आहे आणि याची प्रचिती अनेक वेळेला प्रत्यक्ष आलेलीही आहे. तरीही एकूण अर्थव्यवस्थेचा विचार करता पाकिस्तानबरोबर भारत नेहमी युद्ध टाळत आला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तानने जेव्हा हाराकारी करून आततायीपणे कारगिलवर कब्जा केला तेव्हा भारत पाकिस्तानला सहजच महाजबर धडा शिकवू शकत होता. भारतात तसा विचार करणारे आणि तसा सल्ला देणारे अनेक पुढारी त्यावेळी होते आणि आजही आहेत. परंतु सरकारने थंड डोक्याने जाणून बुजून सर्वंकष युद्ध टाळले. याचा फार उत्तम परिणाम झाला. भारताने मर्यादित हेतू ठेवून कारगिलमधून पाकिस्तानला हुसकावून लावले. पाकिस्तानची नामुष्की झाली. भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण आला नाही. भारताची आर्थिक घोडदौड व्यवस्थित सुरू राहिली. परंतु पाकिस्तानात आर्थिक घडी बिघडली. जागतिक मत भारताच्या बाजूने झाले. इतकेच काय तर सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक भारताबद्दल निराळा विचार करू लागले. जागतिक राजकारणात याचा अजूनही चांगला परिणाम लवकरच दिसून येईल. जेव्हा अमेरिकेला तालिबानसाठी पाकिस्तानची फारशी गरज उरणार नाही तेव्हा पाकिस्तानचे जे काही आर्थिक हाल होतील ते कुत्राही खाणार नाही. कारगिल घडवणारा नराधम देशोधडीला लागला. देशात परतला तर स्वतःच्या देशात वनवासी झाला. लवकरच त्याची रवानगी 7व्या नरकात होईल. हरि ओम.